आणि आता हे शहर पुन्हा मला ताब्यात घ्यायचं यासाठी अजित पवार सगळे पेरणी करतायत वेगवेगळ्या माध्यमातून. परंतु ते शक्य आहे का? त्या संदर्भात बोलायचं झालं तर आपल्याला अजित पवारांनी या शहरासाठी काय दिलं आणि भाजपने या शहरासाठी काय दिलं याची तुलना ती कार्यकर्तेच करतात. भाजपने 2017ला सत्ता आल्या, महापालिकेची सत्ता आल्यानंतर या शहरामध्ये राज्यसभेचे खासदारकी अमर साबळे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. सगळे चाट पडले. एक सामान्य कार्यकर्ता त्यांना राज्यसभा खासदार केलं. अमर साबळे नंतर राज्यसभेचे प्रतोद झाले. ते झालंच. म्हणजे भाजपचे ऑलरेडी लक्ष्मण जगताप आणि महेश रानगे हे 2 आमदार त्यांच्याबरोबर होतेच. त्याच्यानंतर पाठोपाठ भाजपने या शहरातील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण होतं, तिथे मुंडे समर्थक सदाशिव खाडे यांची नियुक्ती केली राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेला. दुसरे सचिन पटवर्धन ॲडव्होकेट, ते सुद्धा भाजपचे निष्ठावंत, तसे राष्ट्रवादीतूनच आलेले, त्यांना सुद्धा राज्य लोकलेखा समितीचं अध्यक्षपद एकदा नाही 2दा दिलं, जे आता विजय वडेट्टीवार यांना दिलं म्हणून काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीत थोडा वाद झाला. ते पद भाजपने सचिन पटवर्धन यांना 2 वेळा दिलं. इथे अमित गोरखेसारखा एक तरुण तडफदार कार्यकर्ता, अभ्यासू कार्यकर्ता, मागासवर्गीय ह्याच्यातून क्षेत्रातून आलेला, त्याला राज्यामध्ये अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपद त्याचं. म्हणजे अशा प्रकारे 3 राज्यमंत्री पदाची महामंडळ भाजपने इथं दिली. अनुप मोरे याच्यासारखा कार्यकर्ता त्याला माथाडी मंडळावरती घेतलं. इतकंच नाही तर आता त्यांना प्रदेश युवकचं अध्यक्ष केलं. त्याच्यानंतर उमा खापरे यांच्यासारख्या एक महिला निष्ठावंत कार्यकर्त्या, त्या प्रदेशाध्यक्ष होत्या महिलाच्या, त्यांना विधान परिषद दिली. नंतर आता अलीकडे एक 3-4 महिन्यापूर्वी अमित गोरखे यांना विधान परिषदेवर घेतलं. म्हणजे 2 विधान परिषद दिल्या, 1 राज्यसभा दिली, 3 महामंडळ दिली. म्हणजे भाजपने या शहरासाठी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी, निष्ठावंतांसाठी काय काय नाही दिलं, त्याचा परिणाम असा झाला. जे अजित पवारांकडे कार्यकर्ते होते किंवा इतर शिवसेना किंवा इतर पक्षामध्ये कार्यकर्ते होते, त्यांना वाटलं आपल्याला जर पद पाहिजे असेल, आपल्याला प्रतिष्ठा पाहिजे असेल, भवितव्य राजकीय पाहिजे असेल तर भाजपमध्ये जायला पाहिजे. ती एक धारणा तयार झाली आणि भाजपकडे ओढा लागला लोकांचा, कार्यकर्त्यांचा ओढा. त्याचा परिणाम या शहरामध्ये भाजपने त्यांची पाळंमुळं इतकी भक्कम केलेली आहेत की आता तो जो एक वटवृक्ष झालेला आहे त्याला गादा हलवून परत मुळासकट उठवून काढणं तितकं अजित पवारांना सोपं नाही. इतकंच नाही तर विकास कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा लोक तुलना करायला लागले की भाजपने या शहरामध्ये पिंपरी चिंचवडसाठी देवेंद्र फडणवीसांनी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय दिलं. नुसतं दिलं नाही, त्याचं आता भूमिपूजन केलं. त्यांचं 200-250 कोटीचं काम मंजूर झालं. 2-3 ठिकाणी जागा ताब्यात घेतल्या आणि त्याचं प्रत्यक्ष काम सुद्धा भूमिपूजनही केलं. या शहरासाठी पिंपरी चिंचवड न्यायालयासाठी 16 एकर जागा दिली, त्याला निधी उपलब्ध केला, ते काम सुद्धा सुरू केलं. या शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आणलं. या शहराला यशदासाठी स्वतंत्र जागा दिली. पुण्यामध्ये जी शासकीय कार्यालय, जवळपास 30 ते 40 शासकीय कार्यालयांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जागा दिल्या. म्हणजे भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून या शहरामध्ये डेव्हलपमेंटची कामं केली, कार्यकर्त्यांना बळ दिलं. आणि त्याही पुढं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्यांचं 2017मध्ये या शहराच्या सत्तांतरणामध्ये फार मोठं योगदान होतं. नंतर महापालिका सोडा, लोकसभा निवडणूक मावळची, त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पडद्यामागे राहून त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि युती म्हणून, मोदी म्हणून मतदान मागितलं. नंतरच्या आत्ताच्या परवाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 2024च्या विधानसभेला सुद्धा आणि लोकसभेला सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे काम केलं, ती जी ताकद आहे, ती जी संघटना आहे, ते जे नेटवर्क आहे, त्याचा भाजपला इथं फार मोठा फायदा झाला. त्याचा परिणाम भाजपचं या शहरातलं जे वर्चस्व आहे, जी पकड आहे, ती आणखीन भक्कम झाली. आता हे सगळं परत उखडून काढायचं आणि इथं सत्ता स्थापित करायची, हे अजित पवारांना शक्य आहे का, हा मुद्दा येतो त्याच्यामध्ये. आणि त्यासाठी अजितदादांनी अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्षपद दिलं. आणि आता इथलं पुढची मोहीम त्यांची सुरू झालेली आहे की या शहरामध्ये जर सत्ता आणायची तर मग पुन्हा जुने गेलेले कार्यकर्ते त्यांना परत पाचारण करायचं, परत आपल्यात सामावून घ्यायचं, त्यांना ताकद द्यायची.
पण ताकद द्यायची तर ते कार्यकर्त्यांना तितकं बळ द्यायचं, तर काहीतरी विषय हातात घ्यायला पाहिजे. प्रश्न असा आहे की आता शिवसेनेमध्ये गेलेले संजोग वागरे, जे या शहराचे माजी महापौर आहेत, त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारी केली होती, पराभव झाला त्यांचा. ते आत्ता परवा अण्णा बनसोडे यांच्या स्वागताला पिंपरी चिंचवडच्या निगडीला भक्तिशक्तीला आवर्जून उपस्थित, त्यांच्या हस्तेच अण्णा बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. चर्चा सुरू झाली की संजोग वागरे आता शिवसेना ठाकरेंची सोडून पुन्हा स्वग्रही परत येणार. भोसरीमधून ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अजित गव्हाणे यांनी विधानसभेची उमेदवारी केली, ते आणि त्यांच्यासह 30-40 नगरसेवक जे राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोडून तिकडे गेले, ते परत येणार आहेत. त्यांच्या 2-3 बैठका झाल्यात, अशी पण चर्चा सुरू झाली. म्हणजे अजित पवार आता अशा पद्धतीने ही सगळी या शहरासाठी बांधणी करतात का, तर शहर पुन्हा ताब्यात घ्यायचं. मूळ मुद्दा काय आहे? लोकांना, मतदारांना त्यांच्या पसंतीस उतरण्यासाठी जे विषय हातात घ्यायला पाहिजे, ते विषय आतापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इथे कधीच हातात घेतले नाही. 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक घेण्यापूर्वी भाजपने 2 वर्ष इथं पेरणी केली, मशागत केली, भ्रष्टाचाराचे सगळे प्रकरण बाहेर काढले आणि त्याच्यामधून जनमत तयार केलं, तिथून सत्तांतर झालं. उद्या जर समजा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असतील, तिथे महायुती म्हणून निवडणुका होणार असतील, तर अजित पवारांच्या वाट्याला 128 पैकी 28, 30, 35 जागा येलेली असतात. त्याच्यामुळे पुन्हा शहर ताब्यात घेण्याचं स्वप्न तिथं भंगतं. जर स्वतंत्र निवडणुका लढायच्या असतील तरच अजित पवारांना इथे पाय रोवून येतील, शक्यता आहे. म्हणजे 128 उमेदवार तयार करायला लागतील, त्यासाठी विषयांची मांडणी करायला लागेल, त्यासाठी लोकांमध्ये फिरावं लागेल, पण त्याची कुठली तयारी अद्यापर्यंत दिसत नाही. फक्त आमदार अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्षपद दिलं म्हणजे पुढची महापालिकेची सत्ता ही पुन्हा राष्ट्रवादीकडे येणार, ही फक्त चर्चा आहे. प्रॅक्टिकली ते शक्य आहे का? जर अजित पवारांना ते करायचंच असेल तर त्याच्यासाठी मार्ग आहेत, ते शक्य आहे, परंतु त्यांच्या मनाची तयारी पाहिजे. भाजपला 2017 मध्ये इथे सत्ता घेताना त्यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करून सोडलं होतं, आता अजित पवार स्वतंत्र लढणार असतील तर भाजपच्या भ्रष्टाचारावरती त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी बोलणार आहेत का, हा विषय आहे.